बाळांनो, रिड्युसिबल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल म्हणजे काय? तर आपल्याला जे एखादे लिनियर इक्वेशन्स टू व्हेरिएबल नसतील तर त्यांना रिड्यूस करून आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचे. आता असे कोणते जे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसते, जर त्याच्या अपाऊन मध्ये जर कधी व्हेरिएबल आले तर ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसते. कसं काय नसते? तर अपाऊन मधले व्हेरिएबल जेव्हा या ठिकाणी वरी जातात तेव्हा त्यांचा पॉवर -1 होते आणि -1 पॉवर लिनियरला जमतंय का? नाही. लिनियर म्हणजे त्याचा पॉवर किती पाहिजे? 1. त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नसते. मग त्यांना सोडवण्यासाठी काय करावं लागेल? त्यांना रिड्यूस करावं लागतंय आणि रिड्यूस करताना या ठिकाणी त्यांना दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करावं लागतंय. मग असे व्हेरिएबल्स, असे इक्वेशन्स कसे ओळखायचे? तर बघा, याच्यासाठी हमारा तरीका परफेक्ट जिंदगी. नहीं चलेगा नहीं चलेगा नीचे वेरिएबल नहीं चलेगा, नहीं चलेगा नहीं चलेगा नीचे वेरिएबल नहीं चलेगा, खाली वेरिएबल जमत नाही. मग आता त्याला कसं बदलायचं? तर बघायचं, कुछ कुछ कॉमन जे इक्वेशन मध्ये कॉमन दिसतात त्याला काय करायचं? लेट पुट बट. ह्या काय तर स्टेप्स आहेत. लेट पुट बट न त्याला सॉल्व्ह करायचं. आता बघा, या ठिकाणी अशी इक्वेशन्स आहेत. एक्झामला क्वेश्चन असते सॉल्व्ह दिस इक्वेशन, म्हणजे या ठिकाणी त्याचं सोल्युशन काढायचं. आता अपाऊन मध्ये एक्स वाय आहेत, ते तर आपल्याला जमत नाहीत. नाही चलेगा नीचे व्हेरिएबल नाही चलेगा. मग त्याला आता या ठिकाणी कॉमन बघायचं. काही कुछ कॉमन. काय कॉमन आहे? इथं अपाऊन मध्ये एक्स आहे, इथं अपाऊन मध्ये एक्स आहे, अपाऊन मध्ये वाय आहे, इथं अपाऊन मध्ये वाय आहे, म्हणजे हे कॉमन आहे दोन्ही इक्वेशन मध्ये. मग काय करायचं? त्याला पहिल्यांदा लेट करायचं. मग लेट काय करायचं? बघा, 1 अपॉन एक्स हे कॉमन आहे तर ह्याला यम मानायचं आणि 1 अपॉन वाय ला काय मानायचं? यन मानायचं. मग इक्वेशन या ठिकाणी कसं बनते? बघा, अपॉन मधल्या एक्स ला यम मानले आपण तर कसं बनतंय? 4m. अपॉन मधल्या वाय ला यन मानले तर कसं बनते? 5n इज इक्वल टू 7. इक्वेशन नंबर 1 आलं. आता याला टाका मॅजिक बॉक्स मध्ये. सेम ॲज इट इज या ठिकाणी दुसरं इक्वेशन कसं बनतंय? अपॉन मधल्या एक्स ला यम म्हणजे 3m प्लस या ठिकाणी 4n इज इक्वल टू 5. हे इक्वेशन नंबर 2. ह्याला पण करायचं मॅजिक बॉक्स. आता हे रिड्यूस झाले. एक्स वाय चे इक्वेशन mn मध्ये रिड्यूस झाले, ह्याला म्हणायचं रिड्युसिबल. आता mn काढायचं सॉल्व्ह करून आणि परत मग त्याला पुट आणि बट करायचं. आता कसं करायचं? बघा, mn काढण्यासाठी आपला नियम साइन सेम, सबट्रॅक्शन साइन डिफरंट, ऍडिशन. हे मेक कोइफिशियंट सेम. हे कोइफिशियंट सेम आहेत का? नाही. मग सेम करावे लागतात. मग आता वेगवेगळे आहेत, मग त्याला एकमेकाला गुणावं लागते. तू मुझे गुण, मैं तुझे गुणू. मग वरी गुणायचं 4 ने, खाली गुणायचं 5 ने. आणि साइन सेम आहेत तर काय करायचं? सबट्रॅक्शन. इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय बाय 4 अँड सबट्रॅक्शन इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 5. आता मल्टिप्लाय करूया. 4 4 जार 16m. बोला काहीतरी. 4 5 जार 20n आणि 4 7 जार 28. मग या ठिकाणी 3 5 जार 15m, 4 5 जार 20n इज इक्वल टू 5 5 जार 25. काहीतरी बोलायचं असं मल्टिप्लिकेशन करताना. प्लस मायनस 20n गेट कॅन्सल. 16 मायनस 15 एक यम उरतय आणि या ठिकाणी 28 मायनस 25 3 उरतय. अशी यम ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता त्याला करायचं काय करायचं? त्याला पुट करायचं. दुसरी स्टेप लेट झालं, आता पुट करायचं. पुट m इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आपण. 1 मध्ये पुट करताना बघा, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. 4m च्या जागेवर 3 प्लस 4n इज इक्वल टू 7. 4 त्रिकोण 12 प्लस 4n इज इक्वल टू 7. 4n इज इक्वल टू 12 तिकडे गेलं प्लस मायनस 4n इज इक्वल टू या ठिकाणी येते मायनस
-5 ऍड केलेला आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आणि मग 4 ला तिकडे निघा n इज इक्वल टू -5/4 असं आपलं या ठिकाणी n निघालेलं आहे. मग त्याला करायचं आता आपण बट लेट पुट आणि बट आपण ह्याला बॉक्स करूया. लेटला एक बॉक्स, पुटला एक बॉक्स आणि आता बटला एक बॉक्स. बट मध्ये काय तर आपलं mn खरंय का रे नाही खोटंय त्याला सपोज केलेलं आहे. लेटचं तिथं आपण देऊन टाकूया 1/x इज इक्वल टू m 1/y इज इक्वल टू n. 1/x च्या जागेवर काय ठेवायचं 3 आणि 1/y च्या जागेवर काय ठेवायचं -5/4. मग आता x आणि y काढायचे ना सोल्युशन. याच्या अपाऊन मध्ये काही नसतं एक लटकत असते. याला करायचं इन्व्हर्टेंडो पलटी मारायचं. मग x इज इक्वल टू येते 1/3 आणि ह्याला जर पलटी मारलं तर y आणि ह्याला पलटी मारा मायनस पलटी मारत नाही म्हणजे -4/5 फक्त नंबर्स पलटी मारतात. ह्याला म्हणायचं इन्व्हर्टेंडो. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. Write down.